जेवणाच्या टेबलवर बसल्या बसल्या पल्लवीच्या नंदीचा नवरा विनय परत तोच टोमणा मारत म्हणाला, पल्लवी, तू नोकरी करतेस याचा अर्थ असा नाही की तू नात्यात सगळ्यात मोठी झाली आहेस. पल्लवीने त्याच्याकडे बघितलं आणि काही न बोलता ताटं वाढायला लागली. कारण लग्नाच्या 3 वर्षात ती हे शिकले होती की प्रत्येक उत्तर बोलून दिलं जात नाही, तर काही लोक त्यांच्या सवयीमुळे मजबूर असतात. त्यांची टोमणे मारण्याची सवय कधीच जात नाही. पण त्या दिवशीची गोष्ट वेगळी होती. कारण पूर्ण कुटुंबाच्या समोर सारखा सारखा तिच्या नंदेचा नवरा विनय तिला निशाणा बनवत होता. तिने उठल्यानंतर घरातली सगळी कामं केली होती, सासूची सेवा केली होती, घरातले सामान भरले होते आणि तिच्या ऑफिसचं काम पण पूर्ण केलं होतं. पल्लवी शहरातल्या एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होती. पण लग्नानंतर गावात येऊन पण तिने तिच्या कामाचा, पगाराचा कधी गर्व दाखवला नाही. उलट गावातले लोक तिला बघून म्हणायचे की एवढी शिकलेली सून आहे, नोकरी करते, पण तिला जरा पण गर्व नाही. तरी पण विनयला तिची नोकरी, पगार आणि तिला घरात मिळत असलेल्या इज्जतीची एक वेगळीच चीड होती. जेव्हा कधी तो बायकोच्या माहेरी यायचा तेव्हा पल्लवीला काही ना काही बोलत टोमणा मारत म्हणायचा, आजकालच्या शिकलेल्या नोकरी करणाऱ्या सुना घर नीट सांभाळू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जरा पण जाणीव नाही. पैसा कमवल्यामुळे कोणी मोठं होत नाही. त्याचं बोलणं ऐकून घरातले सगळे हसायचे आणि विषय तिथेच टाळत असायचे. त्या दिवशी पण पल्लवीची सासू मालतीताई प्रेमाने तिची प्रशंसा करत म्हणाल्या, माझ्या सुनेने घराच्या बांधकामाला खर्च करायला पैशांची मदत केली आहे, नाहीतर एवढे पैसे कुठून आणले असते. ते ऐकून विनय हसला आणि त्याच्या सासूला म्हणाला, अहो सासूबाई, सून पैसे देते म्हणजे उपकार थोडीच करते. घरची सून आहे म्हणजे ते तिचं कर्तव्य आहे. त्याचे बोलणे ऐकून घरात शांतता पसरली. कारण आज पहिल्यांदा मालतीताईंचा चेहरा उतरला होता. पल्लवीने हातातला पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, हो भाऊजी, कर्तव्य तर सगळ्यांचे असते, पण कोणी निभावत नाही. काही लोक तर फक्त दुसऱ्यांना त्याचीच आठवण करून देत असतात. हे ऐकून विनयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने लगेच हसून विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा तिरस्कार दिसला. पल्लवीने त्या क्षणी मनात ठरवले की आता प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळणार, पण तसे नाही जसे प्रत्येकजण विचार करत आहे. त्यावेळी पल्लवीने ती गोष्ट तिथे संपवली होती. जेवणानंतर सगळे लोक बाहेर अंगणात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिची नणंद कविता सवयीप्रमाणे शेवटी तिच्या आईला म्हणालीच, आई, तू ना वहिनीला गरजेपेक्षा जास्त डोक्यावर बसवून ठेवला आहेस. 4 पैसे कमवायला लागली म्हणून प्रत्येक गोष्टीत तिचं नाव घेणं गरजेचं आहे का? तिच्या आवाजात तो जुना राग आणि तिरस्कार होता, जो पल्लवीला लग्नाच्या पहिल्या महिन्यापासूनच जाणवला होता. कारण कविताला कधीच आवडले नव्हते की घरात सगळे तिच्याऐवजी सुनेचे बोलणे ऐकत होते, तिच्या निर्णयाला मान देत होते. पल्लवीने प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिची नणंद तिच्या मुलांच्या समोर पण बोलायची की तुमच्या मामीला फक्त तिच्या कामाशी मतलब असतो. तेव्हा पण पल्लवी हसत असायची. पण सत्य हे होतं, पल्लवी तिच्या सासू सासऱ्यांच्या दवाखान्याचा, चेकअपचा, ते औषधांपासून घरातल्या सामानाचा सगळा खर्च ती न सांगता उचलत असायची. आणि ही गोष्ट तिच्या नंदेला कविताला चांगलीच माहीत होती. तरी पण ती या गोष्टी मान्य करत नव्हती. तेवढ्यात तिच्या नवऱ्याला विनयला संधी मिळाली. तो म्हणाला, कविता बरोबर बोलत आहे. आजकालच्या सुना 4 पैसे काय कमवायला लागल्या, त्या स्वतःला घराची मालकीण समजायला लागतात. हे ऐकून पल्लवी काही बोलणार त्या अगोदरच तिचा नवरा नितीन मोठ्या आवाजात म्हणाला, दाजी, 4 पैसे शब्द वापरण्याअगोदर हे लक्षात ठेवा की त्याच 4 पैशांनी गेल्या वर्षी बाबांचे ऑपरेशन झाले होते आणि त्यावेळी कुणीही हिशोब विचारला नव्हता. त्याचं बोलणं ऐकून सगळे शांत झाले. कारण नितीन कायम शांत बसणारा माणूस होता. घरातल्या भांडणात कधी बोलत नसायचा. विनय हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अरे नितीन, मी तर चेष्टा करत होतो. एवढं काय मनाला लावून घेत आहेस? नितीन स्पष्ट शब्दात म्हणाला, चेष्टा ती असते ज्यावर सगळे लोक हसायला लागतात. जी प्रत्येक गोष्टीत समोरच्याला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल त्याला सवय म्हणतात.
भावाचे बोलणे ऐकून कविता लगेच त्याच्यावर भडकली आणि म्हणाली, अरे वा दादा, आता तुला बायकोसाठी बहीण आणि दाजी चुकीचे वाटायला लागले आहेत. तेवढ्यात तिथे बाजूला बसलेले पल्लवीचे सासरे, जे आत्तापर्यंत सगळं शांत बसून ऐकत होते, ते हळू आवाजात म्हणाले, कविता तू शांत बस. त्यांचा आवाज कमजोर होता, पण अजूनही घरात त्यांच्या शब्दाला मान होता. ते पहिल्यांदा सरळ मुलीकडे बघून म्हणाले, ज्या सुनेने या घराच्या गरजेच्या वेळी न बोलता साथ दिली, तिचा मान सन्मान करायला शिक. प्रत्येक नाते फक्त जन्माने मोठे नसते, तर निभावल्यामुळे मोठी होतात. वडिलांचे बोलणे ऐकून कविताचा चेहरा उतरला, कारण आयुष्यात पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला सगळ्यांच्या समोर थांबवले होते, ओरडले होते. पण ही गोष्ट त्यांच्या जावयाच्या विनयच्या मनाला चांगलीच लागली होती. तो खुर्चीवरून उठत म्हणाला, ठीक आहे, आता या घरात जावयाची इज्जत राहिली नाही, तर आता आम्ही पण सारखे सारखे येणार नाही. असं म्हणत तो रागात घरातून बाहेर निघून गेला. जाता जाता अशी गोष्ट बोलून गेला की पल्लवी आतपर्यंत हलून गेली. तो म्हणाला, मी पण बघतो की ही इंजिनियर सून हे घर कधीपर्यंत सांभाळत आहे. त्या रात्री पल्लवी खूप वेळ जागी होती, कारण तिला जाणीव झाली होती की गोष्टी आता फक्त टोमण्यांपर्यंत राहणार नाहीत. आणि काही दिवसांनी जे झालं त्याने पूर्ण घराची कायापालट केली. त्या दिवसानंतर घर पहिल्यासारखं सामान्य दिसत होतं, पण पल्लवीने नोटीस केलं होतं की तिच्या नंदेचे कविताचे फोन पहिल्यापेक्षा जास्त यायला लागले होते. प्रत्येक फोननंतर सासूचा चेहरा टेन्शनमध्ये दिसत असायचा. एक दिवस किचनमध्ये चहा बनवत असताना पल्लवीने त्या दोघींचं बोलणं ऐकलं. त्यावेळी फोन स्पीकरवर होता. कविता तिच्या आईला बोलत होती. ती म्हणाली, आई, तुम्ही लोक तुमच्या सुनेवर एवढा डोळे बंद करून विश्वास ठेवत जाऊ नका. आज तिला नोकरी आहे, उद्या राहणार नाही. आपलं रक्त ते आपलं असतं. हे ऐकून पल्लवीने ऐकून न ऐकल्यासारखे केले. तिला याची सवय होती. पण 15 दिवसांनी तिच्या सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना दवाखान्यात जास्त दिवसांसाठी ॲडमिट करून घ्यावे लागेल आणि त्याचा खर्च खूप जास्त असणार आहे. सगळे लोक घरी आल्यावर घरातले वातावरण तापले होते. नितीनची नोकरी चांगली होती, पगार पण चांगला होता, पण त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्या पण तेवढ्याच जास्त होत्या. त्यामुळे त्याचा पैसा शिल्लक राहत नसायचा. मालतीताई रडत होत्या. ही बातमी ऐकून विनय आणि कविता पण घरी आले. घरात आलेल्या विनय मोठा श्वास घेऊन म्हणाला, हे बघा, बाबांच्या उपचारांसाठी जे गरजेचं आहे ते आपण करू, पण एक गोष्ट अगोदरच स्पष्ट व्हायला हवी. तुमच्या संपत्तीचा निर्णय आत्ता करायला पाहिजे, नंतर भांडण चांगलं दिसणार नाही. हे ऐकून त्याच्या सासऱ्यांनी मान वर करून त्याच्याकडे बघितले. नितीनने पण विनयकडे बघितले आणि पल्लवीला पहिल्यांदा समजले की एवढे दिवस विनय एवढा बेचैन का झाला होता. सासऱ्यांचे आजार पण अजून सुरू पण झालं नाही आणि विषय संपत्तीच्या वाटणीवर येऊन पोहोचला. कविता लगेच म्हणाली, मग यात विनय काय चुकीचं बोलत आहेत? सगळं बाबा आहेत तोपर्यंत स्पष्ट व्हायला पाहिजे ना? मुलीचं बोलणं ऐकून आईचा चेहरा पांढरा पडला. त्या रागात म्हणाल्या, कविता, अजून तुझे बाबा समोर बसले आहेत. पण विनय थांबला नाही. तो म्हणाला, आम्ही पण भविष्याबद्दल बोलत आहोत. आणि तसंही आजकाल घर कुणाच्या पैशांनी चालत आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. नंतर कुणी उपकार केलेले दाखवू नयेत. असं म्हणत त्याने सरळ पल्लवीकडे बघितलं. नितीन उठून उभा राहिला आणि रागात म्हणाला, बस झालं ताजी, बाबांच्या आजारपणाच्या मध्ये संपत्तीबद्दल बोलायला लाज वाटत नाही का? त्याचं बोलणं ऐकून विनय पण उभा राहिला आणि म्हणाला, खरं बोललो तर तुला टोचलं का? तुझी बायको कमवत आहे, त्यामुळे तुम्ही लोक स्वतःला मोठे समजायला लागला आहात. तेवढ्यात आत्तापर्यंत गप्प बसून सगळं ऐकत असणाऱ्या त्याच्या सासऱ्यांनी थरथरत्या हातांनी त्यांची जुनी फाईल उचलली आणि टेबलवर ठेवली. त्यांचा आवाज हळू पण स्पष्ट होता. ते म्हणाले, जावई बापू, तुम्ही ज्या संपत्तीची गोष्ट करत आहात ना, त्याचा निर्णय मी 2 वर्षापूर्वीच केला आहे. हे ऐकून सगळे चकित झाले. कविता लगेच म्हणाली, याचा काय अर्थ आहे बाबा? त्यांनी मुलीकडे बघितलं. त्यांचे डोळे भरले होते. ते म्हणाले,
ज्या दिवशी माझं पहिलं ऑपरेशन झालं होतं आणि घरात पैसे नव्हते, त्या दिवशी माझ्या या सुनेने न सांगता तिची सगळी सेविंग्स दिली होती. मी त्याच दिवशी ठरवलं होतं की या घरात कुणी नाती सांभाळले आहेत आणि कुणी फक्त हक्क मागितला आहे ते मी बघितलं आहे. हे ऐकून खोली शांतता पसरली. पल्लवी घाबरून म्हणाली, बाबा हे सगळं राहू द्या, तुम्हाला त्रास होईल. पण तिचे सासरे थांबले नाहीत. ते म्हणाले, नाही सुनबाई, आयुष्यभर मी शांत बसलो आहे, पण आता नाही. प्रत्येकाला आपापली जागा दाखवून द्यायला हवी. त्यांचं बोलणं ऐकून विनयचा चेहरा उतरला, कारण त्याला असं वाटायला लागलं होतं की गोष्टी आता हाताच्या बाहेर जायला लागल्या आहेत. पुढच्या क्षणी त्यांनी ती फाईल उघडली आणि टेबलवर ठेवली. त्यातले कागद बघून कविताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्यात जमिनीच्या वाटण्या नव्हत्या, तर त्यात तिच्या वडिलांचं लिहिलेलं मृत्यूपत्र होतं आणि त्याखाली लिहिलेली तारीख 2 वर्षापूर्वीची होती. पल्लवीचे सासरे थरथरत्या आवाजात म्हणाले, मी माझी संपत्ती कुणा एकाच्या नावावर केली नाही. मी जबाबदाऱ्या वाटल्या आहेत. हे घर नितीन आणि पल्लवी सांभाळतील. पण याचा अर्थ मालक होणं नाही. याचा अर्थ शेवटपर्यंत आईची जबाबदारी उचलणं आहे. आणि कविता, तुझ्यासाठी वेगळी रक्कम ठेवली आहे, म्हणजे तुला कधी गरज पडली तर दुसऱ्यांच्या समोर तुला हात पसरायला लागणार नाहीत. हे ऐकून कविता तळमळून उठली. तिला बहुतेक आशा होती की तिचे बाबा बरोबर वाटण्या करतील. पण पहिल्यांदा तिला जाणीव झाली की तिच्या वडिलांनी संपत्ती नाही, तर लोकांची नियत समजून निर्णय घेतला होता. विनय लगेच म्हणाला, वा बाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जावयावर अजिबात विश्वास नव्हता तर. त्याच्या सासऱ्याने त्याच्याकडे बघितलं आणि कठोर आवाजात म्हणाले, विश्वास त्याच्यावर ठेवला जातो जो कठीण काळात कुटुंबाची साथ देतो, मदत करतो आणि जो आजारपणात संपत्तीच्या वाटण्या मागतो त्याच्यावर नाही. मालतीताईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. नितीन मान खाली घालून बसला, कारण त्याला माहीत होतं की त्याच्या बाबांना सगळं समजत होतं, पण ते काही बोलत नव्हते. पल्लवी फक्त शांत बसली होती, जशी कायम असायची. तेवढ्यात कविता अचानक रडायला लागली. जेव्हा माणसाला त्याच्या केलेल्या कामांची लाज वाटते तशी रडायला लागली. ती पल्लवी जवळ आली, पण तिच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. हळू आवाजात म्हणाली, वहिनी, मला असं वाटत होतं की तू मला घरातल्या सगळ्यांच्यापासून लांब करत आहेस, पण मी स्वतः सगळ्यांच्यापासून लांब जात होते. पल्लवी काही क्षण तिच्याकडे बघत बसली आणि नंतर म्हणाली, ताई, नाती सांभाळायची असतात, जोर जबरदस्ती करून मिळवता येत नाहीत. त्या दिवशी विनयने काही उत्तर दिले नाही, कारण शिकवण भांडण करून किंवा वाद घालून मिळत नाही. त्याला त्याची लायकी समजली होती. शिकवण त्याला तेव्हा मिळाली जेव्हा त्याने बघितलं की ज्या सुनेला रोज तो टोमणे मारत होता, कमीपणा दाखवत होता, त्या सुनेने काहीही गोंधळ न करता त्या घराला कितीतरी वर्षापासून सांभाळले होते, बांधून ठेवले होते. त्या दिवसानंतर कविता आणि विनय घरी यायचे, पण त्यांनी पल्लवीला नोकरी किंवा तिच्या कमाई किंवा इज्जतीवरून परत कधी टोमणे मारले नाहीत. कविता सणाला आल्यावर सगळ्यात अगोदर तिच्या आईला नाही तर वहिनीला विचारत असायची, वहिनी, तू काम करून थकली असशील ना, मला सांग, मी तुझी काय मदत करू. हे बघून तिचे वडील मनातून खूप खुश व्हायचे, हसत असायचे, कारण त्यांचे घर तुटले नव्हते, तर वेळ राहताच तुटण्यापासून वाचले होते.